कोश्यारी यांच्याबद्दल भाजपाने साधा निंदाव्यंजक ठराव मांडला नाही। काय यांना महापुरुषांचा वसा आणि वारसा कळलाय। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, क्रांतिबा ज्योतिबा फुले असतील, या तमाम महापुरुषांच्या संबंधाने अत्यंत गलिच्छ विधाने प्रसाद लाड असतील, प्रवीण दरेकर असतील, चंद्रकांत पाटील असतील किंवा कोश्यारी असतील, ही लोक वक्तव्य करत होती तेव्हा भाजपला यातलं काहीच आठवत नव्हतं। त्यांनी आम्हाला हिंदुत्वाबद्दल सांगायचं, त्यांनी सांगायचं इतिहासाबद्दल। दादा हो, काय मर्यादा पाळली या लोकांनी बघा। चंद्रकांत पाटील यांनी बाबासाहेब आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बद्दल काही आक्षेपार्ह विधान केली। त्याची सहज प्रतिक्रिया म्हणून पिंपरी चिंचवड मध्ये त्यांच्यावर शाई फेक झाली। शाई फेकली, इथं लय पोलीस आहेत। शाई फेकल्यावर काय व्हायला पाहिजे बाबा? शाई फेकल्यावरच कलम काय असलं पाहिजे बाबा? काय कलम लावलं त्यांनी? 307 लावलं, 307 लावलं, 504 लावलं, 506 लावलं, 383 लावलं, 384 लावलं। काय धंदा आहे? जीव जाते होय, जीव जाते। शाई फेकल्याने माणसाचा जीव जातो काय? शाई फेकली तर 307 कलम लावलं। मी अजून एक आठवण करून दिली पाहिजे। पुण्यामध्ये उदय सामंत आले। उदय सामंतांचा एक निष्ठावान शिवसैनिक होता, जो उदय सामंतांचे बॅनर लावायचा। उदय सामंत येणार म्हटलं की ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता दिवस दिवस तिष्ठत रस्त्यात थांबायचा। त्याला वाईट वाटलं, त्याला राग आला की उदय सामंतांनी गद्दारी कशी केली। म्हणून उदय सामंत जेव्हा पुण्यात आले तेव्हा तो असा काच वाजवून, साहेब काच खाली करा, मला तुमच्याशी बोलायचे, साहेब काच खाली करा, मला तुमच्याशी बोलायचं, असं सांगत होता। काय केलं भाजपवाल्यांनी? त्याचं 307 दाखल केली त्याच्यावर, 307। तीच भाजपा बघा कायद्याच्या मर्यादा काय आहे। तीच भाजपा पत्रकार निखिल वागळे यांनी 2 दिवस आधी पर्वती पोलीस स्टेशनला पत्र लिहिलं होतं। असीम सरोदे, विश्वंभर चौधरी आणि निखिल वागळे यांनी पत्र लिहिलं आणि सांगितलं की भाजपचा पदाधिकारी घाटे आम्हाला जिवे मारण्याची धमकी देत आहे, आम्हाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे। अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 19 वी हॅव राईट टू एक्सप्रेस, आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, पण आमचा अधिकार काढून घेतला जातोय। काय करायला पाहिजे होतं पोलिसांनी? पोलिसांनी प्री प्रिकॉटरी ऍक्शन म्हणून, पूर्व प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून घाटेला अटक करायला पाहिजे होती आणि वागळेंना पोलीस प्रोटेक्शन द्यायला पाहिजे होतं। हे सगळे थांबलेले पोलीस बरं का। असा जर आपला समज असेल की हे मला प्रोटेक्शन द्यायला थांबलेत, तर मी या भ्रमात अजिबात नाही। मला हे पक्क माहिती आहे कुठला शब्द चुकवती आणि कोणत्या शब्दात सापडती आणि आम्ही कधी हिला अरेस्ट करू शकतो, ह्याची अत्यंत वाट बघणारे आमचे सगळे पोलीस भाऊ, त्यांची काही चूक नाही, कारण दे आर जस्ट फॉलोइंग द ऑर्डर्स ऑफ होम मिनिस्ट्री। गृह मंत्रालयाच्या ऑर्डर ते फॉलो करत आहेत। आम्ही पोलीस भावांना एवढंच सांगतो, भावांनो जरा दमन, कारण आता ते आहेत, 4 महिन्यानंतर आम्हीच आहोत तुमची, आम्हीच 4 महिन्यानंतर आम्हीच आहोत तुमची आणि आमची फार दोस्ती जमणार आहे, काहीच काळजी करू नका। राजे हो, मी इतक्या पोटतिडकीने, इतक्या नम्रतेने, इतक्या आपुलकीने, इतक्या प्रेमाने सांगते की निखिल वागळेंनी सगळे आरोपी आयडेंटिफाय केले, असीम सरोदे, विश्वंभर चौधरींनी सगळे आरोपी आयडेंटिफाय केले, तरी पोलिसांनी एफआयआर लिहून घेतली नाही। इकडे शाई फेकली, नुसती काच वाजवली, तर 307 लावणारे पोलीस यंत्रणा निखिल वागळेंनी आरोपी आयडेंटिफाय करून पोलीस तक्रार घ्या म्हणायला लागले, तरी 4 तास त्यांना थांबून ठेवलं। कसली मर्यादा पाळली या लोकांनी? काय मर्यादा आहे यांना? मर्यादा पुरुषोत्तमाचे नाव घेण्याचा यांना अधिकार नाहीये। अरे काय म्हणत होते हे लोक 2014 ते 24च्या काळात? ते सांगायचे की अरे भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही आता
ते सांगायचे अजित दादा चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग अँड घिसिंग अँड घिसिंग. कुठे गेलं ते स्टेटमेंट? काय सांगायचे बरं देवेंद्रजी? देवेंद्र तर देवेंद्र, तोबा तोबा नरेंद्र. हाँ, मोदी की गारंटी. कैसी गारंटी मोदी की? मोदी की गारंटी 70,000 करोड़ का घोटाला किया तो भी मैं तुमको डिप्टी सीएम बनाऊंगा, ये मोदी की गारंटी. जरी किरीट सोमय्याने माफिया आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले तरी भावनाताई तुम्ही मला राखी बांधू शकता, ये मोदी की गॅरंटी. हसन मुश्रीफांच्या घरी कितीही रेड पडल्या, हातोडा घेऊन सोमय्या गेले तरी त्या मुश्रीफांना आम्ही कॅबिनेट मिनिस्टर बनवू शकतो, ही मोदीची गॅरंटी. काय गॅरंटी? राव, आम्हाला बोलायला लावू नका. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. कुठला रामाचा कुठला आदर्श यांनी ठेवला? सगळेच्या सगळे भ्रष्टाचारी एक जात सोबत घेतले. ज्या अशोक चव्हाणांना डीलर म्हणत होते त्याच अशोक चव्हाणांना तुझ्या गळा माझ्या गळा गुंपू सत्तेच्या माळा म्हणत जवळ केलं. काय केलं यांनी? बरं जाऊ दे बाबा, गुन्हेगारीचं काय? गुन्हेगारीचं काय? अरे कालपर्यंत लोक गुन्हा करताना घाबरायचे हो. किमान रात्रीला प्लॅनिंग करायचे, अंधारात मारायचे, आज्ञात काहीतरी सुपाऱ्या द्यायचे, काहीतरी करायचे, जरा तरी भीती होती, वचक होता. काय भीती राहिली लोकांना? दिवसा ढवळ्या लोक एकमेकांना शूट करायला लागले. नुसते दिवसा ढवळ्या नाही बरं का, हे आमचे जे पोलीस भाऊ आहेत का, यांच्या उपस्थितीत यांच्याच पोलीस स्टेशन मध्ये थांबून पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या समोर गोळीबार करायला लागले. हे काय करतो स्पीकर म्हणण्यासारख्या? भीती राहिली का? वचक राहिला का? फेसबुक लाईव्ह करून मारायला लागले. अरे कुठली भीती, कुठली मर्यादा? काय भाजपच्या काळात मर्यादा राहिली बरं? जाऊ दे, आम्हाला तरी बी काही बोलायचं नाही. महागाईची काय मर्यादा शिल्लक ठेवली राजे हो? काय परिस्थिती करून टाकली बरं? या सगळ्या मी तरी एक पत्नीत्वावर बोलतच नाहीये बरं का. मी अजिबात एक पत्नीत्वावर बोलत नाहीये. म्हणजे राहुल शेवाळेंवर रिंकी वत्सलाने केलेले बलात्काराचे आरोप किंवा भाजपचा सोलापूर अध्यक्ष श्रीकांत देशमुखवर निर्मला यादवांनी केलेले आरोप किंवा रोज कुणीतरी माय माऊली सोशल मीडियावर येते आणि भाजपच्या एका नेत्याचं नाव घेऊन एक्सप्लॉयटेशनचे आरोप करते, ह्याच्यावर तर मी बोलतच नाही. कुठला एकवचनी, एक पत्नी, एक बानी? अरे काय एकवचनी पाळलं? मोदी म्हणाले भाई और बहनों, महाराष्ट्र में 70,000 करोड़ का सिंचाई का घोटाला हुआ है और हम छोड़ेंगे नहीं. और क्या करेंगे? 72 घंटे के अंदर उसे हमारे साथ लेंगे और डिप्टी सीएम करके डालेंगे. तर इकडे काय म्हणाले देवेंद्रजी? राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही, आपात धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कधीही नाही. मग पहाट दुपारी 2-2दा लव्ह मॅरेज करायला कशाला गेलता? आपण काही खोटं बोलतोय का? आपण जे घडलंय ते बोलतोय. आपण अजिबात शिवीगाळ नाही का, काही खोटं बोललं नाही, अवास्तव नाही. जे जे घडलं महाराष्ट्रात ते. पण राजे हो, या सगळ्यांमध्ये घोळ काय झाला? या सगळ्यांमध्ये जे महाराष्ट्रातले लोकाभिमुख विकासाचे मुद्दे आहेत ते प्रचंड बाजूला राहिले, त्याकडे अजिबात लक्ष गेलं नाही. लोकाभिमुख विकासाच्या मुद्द्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमची तरणी बाण पोरं जी पर डे 1.5 GB डाटा घेऊन खुश आहेत आणि कॉपी पेस्ट मेसेज फॉरवर्ड करत आहेत. हेट स्पीच आणि हेट मेसेजेस व्हायरल केले जात आहेत रोज उठून. खरं तर या पोरांच्या हाताला काम असतं तर ती पोरं या भलत्या कामाला गेली नसती. परंतु बेरोजगारीचा टक्का इतका वाढत गेलाय की या सगळ्यांच्या मध्ये आता म्हणजे जाणीवपूर्वक भाजपा या लोकांना त्यांच्या राजकारणाचं रॉ मटेरियल म्हणून वापरू पाहते का? हे रॉ मटेरियल आहेत का? ज्या पद्धतीने एकूण आता व्यवस्था चालू आहे, एकीकडे आपल्याला 1 किलो पाम तेल आणि अर्धा किलो चना डाळचं आमिष दाखवलं जाते. 1 किलो पाम तेल, अर्धा किलो चना डाळ, आनंदाचा शिदा. कधी कधी घ्यायचा, रमजान ईदला एकदा घ्यायचा, जयंतीला एकदा घ्यायचा, दिवाळीला एकदा घ्यायचा. तोही त्या कम्युनिटीला. जो जयंती करतोय त्याला त्यावेळेला, जो रमजान ईद करतोय त्याला त्यावेळेला, आणि जो दिवाळी करेल तो त्यावेळेला. दादा हो, तुम्ही विचार करा, हे सगळं आता या 1.5 वर्षात आलं.
1.5 वर्षाच्या आधी जेव्हा आपल्याकडे पामतेल आणि अर्धा किलो चना डाळ येत नव्हती तेव्हा काय आपण सणवार केलाच नाही का? आपण काय नुसते दात घासून बसलो होतो का की कधी एकदा एकनाथ शिंदे साहेब गुवाहाटीहून येतील, GR काढतील आणि आपल्याला 1 किलो पामतेल अर्धा किलो चना डाळ देतील? 100 रुपयाचं 1 किलो पामतेल, 1 किलो पामतेल असं ज्याच्यात आम्ही आमच्या घरी देवाला दिवा लावताना सुद्धा तेल चांगलं वापरतो. इतकं गचाळ आणि घाणेरड्या क्वालिटीचं तेल, अत्यंत गचाळ आणि घाणेरड्या क्वालिटीची की जनावर सुद्धा जी डाळ खाणार नाही असली अर्धा किलो डाळ. आणि खुश जनता. लोकप्रिय घोषणांचा पाऊस. अरे धोरणात्मकच काय? आपण लोकप्रिय घोषणांचा विचार करतोय, धोरणात्मक निर्णयांचं काय? कारण धोरणात्मक निर्णयांमध्ये घोळ काय होतोय ते आम्हाला 1 किलो मध्ये 100 रुपयामध्ये 1 किलो पामतेल अर्धा किलो चना डाळ द्यायला लागले. कधी वर्षातून 3 वेळा, 3 सण, 3 कम्युनिटी. अरे पण दर महिन्याला 1200 रुपयाचा गॅस आम्हाला द्यावा लागतो. त्याचं काय? एवढा फुकट द्यायचा शौक असेल शिंदे आणि फडणवीस साहेबांना तर गॅस फुकट द्या ना. ते म्हणतायत आम्ही बायकांना फुकट प्रवास दिला. लोकप्रिय घोषणा, धोरणात्मक नाही. काय गरज आहे बरं? किती बायका फुकट पास प्रवास करतायत. काही बायका प्रचंड वर्कहोलिक आहेत की ज्या बिचाऱ्या नोकरी आणि कामातनं त्यांना सुट्टी मिळत नाही आणि ज्या दुसऱ्या आहेत त्या आपले लेकरं बाळ सांभाळण्यात, चूलमूल करण्यामध्ये त्यांचा वेळ चाललाय. महिलांना खरंच मोफत प्रवासाची गरज आहे का? जर खरंच मोफत काही पाहिजे असेल आणि एवढी द्यायची दानत असेल तर शिंदे फडणवीस या लोकांनी आम्हाला, आमच्या गोरगरिबांच्या लेकरांना अदानी, अंबानी, बिर्ला, मालपानी, ललवानी, छल्लानी या मंडळींच्या लेकरांना ज्या क्वालिटीचं एज्युकेशन मिळतं त्या क्वालिटीचं एज्युकेशन गोरगरिबांच्या लेकरांना द्यावं फुकट. फार फुकट द्यायची इच्छा आहे तर ते फुकट देत नाही. तिथं आम्हाला अजिबात फुकट मिळत नाही. कारण आमची अडचण काय आहे? अडचण अशी आहे की एकाही आमदार खासदाराचं लेकरू झेडपीच्या शाळेत शिकत नाही. एकाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचं लेकरू झेडपीच्या शाळेत शिकत नाही. एकाही पंचायत समिती सभापतीचं लेकरू झेडपीच्या शाळेत शिकत नाही. हे जी पोलिस थांबली त्यांची लेकरं झेडपीच्या शाळेत शिकत नाही. झेडपीच्या शाळेत जो शिक्षक शिकवतो त्याचंही लेकरू झेडपीच्या शाळेत शिकत नाही. हे पण विशेष आहे की जो झेडपीच्या शाळेत शिकवतोय त्याचंही लेकरू झेडपीच्या शाळेत शिकत नाही. याचा अर्थ असा आहे की झेडपीच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावतोय का? पण झेडपीच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावतो याला झेडपीचा शिक्षक जबाबदार नाही. लक्षात घ्या, याला झेडपीचा शिक्षक जबाबदार नाही. कारण झेडपीचा शिक्षक अत्यंत प्रामाणिकपणे कष्टाने काम करतोय पण सरकार त्याला शिकवण्याच्या व्यतिरिक्त इतरच कामांमध्ये जास्त गुंतवतोय. खिचडी शिजव, सर्वे कर, अमकी यादी तयार कर, तमकी यादी तयार कर, लाभार्थ्यांची यादी बनव. अरे शिकवण्याचं सोडून बाकी सगळे कामं झेडपीच्या शिक्षकाला दिली. कधी शिकवायचं त्या माणसाने? ठरवून झेडपीच्या शाळा बंद पाडल्या जातात. जसे की तुम्हाला आठवत असेल तर 8-10 वर्षांपूर्वी BSNL ची रेंज ठरवून बंद पाडली जात होती. का? कारण अंबानीचा जिओ यांना चालवायचा होता. अंबानीचा रिलायन्स 93 नंबरचा फुकट लय लोक वापरत होते. घी देखा था, बड़गा नहीं देखा था. उसने 1 साल मुफ्त में दिया और अब कैसे बड़गा दिखा रहा है. अब 1 महीने का बोलता है और 28 दिन में कट हो जाता है. अब 3 महीना बोलता है और 84 डेज में कट हो जाता है. त्यांनी त्या वेळेला जिओ, रिलायन्स आणि अंबानी चालवण्यासाठी सरकारी BSNL बंद पाडला. आता पुन्हा ते तेच करत आहेत. पुणे इंटरनॅशनल किंवा काय त्या पोद्दार इंटरनॅशनल सारख्या शाळा, भन्सल सारख्या शाळा, या शाळांचं बाजार आणि मार्केट भरवण्यासाठी जाणीवपूर्वक ज्या सरकारी शाळा आहेत त्यांचा दर्जा खालावण्याचं पाप केलं जाते. राजे हो, हा तोच देश आहे, हे तेच राज्य आहे ज्या राज्यामध्ये जर एखादं मूल वस्तीमध्ये असेल आणि त्याच्यापासून 5 किलोमीटर अंतरावर जर शाळा नसेल तर काय करावं लागत होतं? तर सरकारने GR काढला होता की जर मूल शाळेपर्यंत जाऊ शकत नसेल
तर शाळेने मुलापर्यंत जावे, महात्मा फुले वसती शाळा योजना काढली होती. ऊसतोड कामगारांच्या लेकरांची शाळा बुडू नये म्हणून राज्य सरकारने साखर शाळा काढल्या होत्या. आणि भाजपच्या काळात आता काय होतंय? भाजपच्या काळात आता शाळा पटसंख्येअभावी बंद दाखवल्या जातात. आणि देत आहेत कुणाला शाळा? ठेकेदारांना. शाळा ठेकेदारांना चालवायला द्यायच्या. अरे रोड आणि गटरचं काम केल्यासारख्या शाळा असतात काय? शाळेमध्ये जिवंत लेकरं असतात. शाळा ठेकेदारांना चालवायला द्यायच्या. आणि ठेकेदार काय करतायत? ठेकेदार शाळांमधून लेकरांना शिकवत नाहीये. इकडे नाशिक सटाण्याकडे ठेकेदाराने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला शाळेचं मैदान दिलं. पोलीस पण त्याच्या बंदोबस्ताला. गाणं तिकडं चालू, पाटलाचा बैलगाडा आणि असेंब्लीत शिंदे फडणवीसांचा राडा. घ्या दणका. मी जे सांगते ते तुमच्या जगण्याचे प्रश्न सांगते. मी जे सांगते ते फार बेसिक गोष्ट सांगते की आम्ही शिकलोच नाही तर ही बहुजनांची पिढी सगळी अडाणी राहील ना. आम्हाला शिक्षणच नाही मिळालं. जाणीवपूर्वक आमच्या हातातनं शिक्षण हिरावून घेतलं जातंय. ठरवून हे शिक्षण मुठभर भांडवलदारांची मिरासदारी करून ठेवलं जातंय. बोललं पाहिजे यावर. ही आमची जी तरणीबाण पोरं आहेत त्यांच्या अडचणींवर बोललं पाहिजे. मी वारंवार सांगायचा प्रयत्न करते की अरे दादा हो, स्टेट बँक ऑफ इंडिया सांगते की आमच्याकडे सगळ्यात मोठा जो इन्कम सोर्स आहे हा इन्कम सोर्स होम लोनचा नाही, व्हेकल लोनचा नाही, फिक्स डिपॉझिटचा नाही, सेव्हिंग अकाउंटचा नाही, कुठल्याही एफड्या भरलेल्या नाहीत, शेअरचा नाही, मग कशाचा आहे? तर SBI सांगते आमच्याकडे सगळ्यात मोठा जर इन्कम सोर्स कुठला असेल तर ही जी तरणीबाण पोरं आहेत या पोरांच्या नोकऱ्यांसाठीचे अर्ज, त्या अर्जासोबत जोडलेले चलन. 500 अर्ज निघाले ग्रामसेवकाचे किंवा पोलीस भरतीच्या 500 जागा निघाल्या तर महाराष्ट्रात 5 लाख पोरं अर्ज भरतात. 500 जागांच्यासाठी 5 लाख अर्ज भरले जातात. एक अर्ज भरण्यासाठी 700 ते 1000 रुपयाचं चलन डिमांड ड्राफ्ट काढावा लागतो. 1000 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट, फॉर्म भरायला 200 रुपये झाले 1200. आणि परीक्षा कोल्हारमध्ये होत नाही, परीक्षा लोणी प्रवरामध्ये होत नाही, परीक्षा महाबळेश्वर मध्ये होत नाही, परीक्षा अहमदनगरला होते जिल्ह्याच्या ठिकाणी. परीक्षेला जायला यायला 1000 रुपये वेगळे काढून ठेवायचे. एका परीक्षेसाठी 2200 ते 2500 रुपये खर्च करायचा. सगळ्यांना शक्य नाही. गोरगरिबाच्या आया बाया लेकरू शिकायलाय म्हणून किडूक मिडूक विकतात, घरातलं शेरडू किरडू विकतात आणि 2500ची भरती करून देतात. बापाला वाटतं, आईला वाटतं की पोरग नोकरीला लागेल. पोरग डोळे फोडून अभ्यास करतं आणि जेव्हा ते पोरग परीक्षेला जातं, पेपर देतं, घरी येतं, 24 तासाच्या आत त्याच्या पाठोपाठ बातमी येते पेपर फुटला, 2500 रुपये पाण्यात गेले. 500 प्लस 5 लाख, 500 इंटू 5 लाख रुपये जर तुम्ही केलं की 5 लाख अर्ज आणि प्रति अर्जाला 2500 रुपयाचा खर्च. हे पैसे कुणाच्या खिशात गेले? सरकारच्या खिशात ना. काय करतं सरकार या पैशाचं? अरे एका वर्षात 10 वेळा पोरं परीक्षेचा फॉर्म भरतात. 10 वेळा फॉर्म भरतात म्हणजे एका लेकराचे नुसते परीक्षा प्रक्रियेसाठी 25,000 रुपये जातात. एका लेकराचे 25,000 रुपये म्हणजे थोडे पैसे झाले का? एकाही परीक्षेचे पैसे सरकार परत देत नाही. तुम्ही आरक्षणासाठी भेटताय, येड्यात काढताय सरकार. तुम्हाला येड्यात काढताय सरळ सरळ. काय आरक्षणासाठी भांडताय तुम्ही? अरे सरळ सरळ सांगितलंय की आरक्षण हा शब्द घटनेच्या मूलभूत हक्कात 3ऱ्या प्रकरणामध्ये कलम 16(4) मध्ये आलाय. आणि घटनेची चौकट बदलायची असेल तर म्हणजे कलम 16(4) बद्दलची दुरुस्ती, फंडामेंटल राईटची जर दुरुस्ती करायची असेल तर ती स्पेशल मेजॉरिटीने करावी लागते. म्हणजे कलम 368 क ने करावी लागते. आणि कलम 368 क ची दुरुस्ती ही फक्त केंद्रातच होऊ शकते, राज्यात होऊ शकत नाही. तरी सुद्धा एकनाथ शिंदे साहेब इथं लोकांना गाजर देत फिरतायत. काल ऑनरेबल हायकोर्टने सांगितलं की SC आरक्षण हा विषय कम्प्लिटली फंडामेंटल राईटशी संबंधित आहे.
एसटी आरक्षण हा विषय फंडामेंटल राईटशी संबंधित आहे. फंडामेंटल राईट वर बोलण्याचा अधिकार फक्त पार्लमेंट आणि सुप्रीम कोर्टला आहे. स्टेट गव्हर्नमेंटने हा निर्णय कसा काय घेतला आम्हाला तुम्ही खुलासा करा असं उच्च न्यायालयाने शिंदे सरकारला विचारलं. वेड्यात काढते शिंदे सरकार. अधिसूचना आधी अध्यादेश मधला फरक कळू देत नाही आणि इथे वेड्यात काढून आपल्यामध्ये ते भांडण लावतात. राजे हो, आधी त्यांनी हिंदू मुस्लिम दंगल पेटवायचा प्रयत्न केला. कंबोज असेल, राणे असेल, राणा असेल किंवा ती बार्किंग ब्रिगेड मधली अजून काही माणसं असतील, ह्या सगळ्या लोकांनी आधी हिंदू विरुद्ध मुस्लिम दंगल लावायचा प्रयत्न केला. तुम्ही आठवून बघा, माळशिरस, अकोला, पंढरपूर, पुसे सावळी, मीरा भाईंदर, अहमदनगर, संभाजीनगर या ज्या ठिकाणी लव जिहादच्या नावाखाली आक्रस्ताळेपणा करत ते आमच्या टिल्ल्या भाच्यांनी जी चिथावणीखोर भाषणं केली, त्या चिल्या पिल्यांना असं वाटत होतं की हिंदू मुस्लिम दंगल पेटेल. पण मुस्लिम भावंडांचं अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे की एवढी चिथावणीखोर भाषणं झाली तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या तमाम मुस्लिमांनी कमालीचा संयम दाखवला, कमालीची समंजस भूमिका घेतली आणि काही झालं तर आम्ही सामाजिक सलोखा बिघडू देणार नाही अशी ग्वाही देत मुस्लिम भाऊ अत्यंत धीराने हिंदू भावंडांच्या सोबत उभा राहिला. सरकारचा प्रयत्न फेल गेला. सरकार प्रायोजित हिंदू मुस्लिम दंगलींचा कट उधळला गेला. मग सरकारने दुसरा कट आखला. कुठला? मराठा विरुद्ध ओबीसी वाद करण्याचा. आणि कालपर्यंत आपण गावगाड्यातली माणसं एकत्र नांदत होतो राव. कालपर्यंत इथला मराठा सारी मारी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार आराधी बराडी गोंधळी घिसारी कडे कपारी कैकाडी सगळी माणसं एकत्र नांदत होती, गुण्या गोविंदाने राहत होती. अचानक मराठी ओबीसींकडे आणि ओबीसी मराठ्यांकडे संशयाने का बघायला लागले? कुणी केलं हे राजकारण? का गावगाड्याची वीण उसवली गेली? बरं, एवढी गावगाड्याची वीण उसवून ना मराठ्यांना काही दिलं ना ओबीसींना काही दिलं. आपल्याला वेड्यात काढायचा कार्यक्रम चालू आहे. सोडा, मी तर काय लय लहान माणूस आहे. मी फक्त कायद्याची विद्यार्थिनी म्हणून काही फॅक्ट्स तुमच्या समोर ठेवायचा प्रयत्न करते, कारण पुढाऱ्यांचं निर्धावलेपण आणि निगरगट्टपणा अजून माझ्याकडे आलेला नाही. मी फक्त कायद्याची विद्यार्थिनी म्हणून सांगायचा प्रयत्न करते. एकीकडे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगायचं छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो मी मराठ्यांना आरक्षण दे, आणि दुसरीकडे फडणवीसांनी सांगायचं आमचा डीएनए ओबीसीचा आहे, आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आणि दोघांनी मिळून एका ताटात जेवत महाराष्ट्राची सत्ता भोगायची. आम्ही काय धोत्रावर इन करतो? कडोसकेला गुडतील लावतो. म्हणजे मराठा ओबीसी मध्ये भांडण लावणारे दोघ जण वर एकत्र बसतात आणि आपल्यामध्ये मात्र भांडण लावतात. लक्षात येत नाही आपल्या. बरं, दोघांच्या पण हातात काहीच नाही हे विशेष आहे. जर यांची खरंच द्यायची नियत असेल तर शिंदे, फडणवीस, पवार तिघांनी बसून इथं असेंब्लीमध्ये रिझोल्युशन पास केलं पाहिजे. एक ठराव पारित करायचा, तो ठराव पार्लमेंटकडे पाठवायचा. पार्लमेंटची जर इच्छा असेल खरंच द्यायची, पार्लमेंट देऊ शकतं. कारण स्पेशल मेजॉरिटी आर्टिकल 368C साठी जी स्पेशल ऍब्सोल्यूट मेजॉरिटी लागते ती भाजपकडे आहे, लोकसभेत आहे, राज्यसभेत आहे. मग ऍब्सोल्यूट मेजॉरिटी आहे तर पार्लमेंटने करावी ती गोष्ट. झुंजवत का ठेवताय माणसांना? खेळवत का ठेवताय? कशासाठी हे नाटक चालवलेलं आहे यांनी? तर यांनी हे नाटक राजे हो यासाठी चालवलंय कारण आता इलेक्शन जेव्हा येईल तेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचाराल. बोला, महागाईचं काय झालं? काय झालं महागाईचं? बोला, शेतमालाच्या भावाचं काय झालं? देवेंद्र साहेब, तुम्ही पाशा पटेलच्या दिंडीमध्ये चालत होतात, कापसाला 12,000 रुपये भाव मिळावा म्हणून. शरीर तोलत नव्हतं तरी लुटू चालत होतात त्या दिंडीमध्ये आणि सांगत होतात की कापसाला 12,000 भाव पाहिजे. सरकार आलं तुमचं आणि दिंडी काढणारे तेच पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झाले. का कापसाला भाव 12,000 नाही? कापसाचा भाव 6.5 ते 7 मध्येच का अडकलाय? एकमेव उद्धव साहेबांच्या काळामध्ये कापसाचा भाव 11 ते 13,000च्या काळात होता. आम्ही अभिमानाने सांगू शकतो
एकमेव उद्धव ठाकरेंच्या काळात. सोयाबीनचा भाव 4000. काय सांगत होते देवेंद्रजी? सोयाबीनचा भाव 6500 असला पाहिजे. भाव किती? 4000. दादा हो, तुम्ही विचार करा कडे. आपण खोटं बोलत असेल ना तर कुणी पण जाब विचारावा. 2014 ला सोयाबीनचा भाव 4000 रुपये होता आणि 2014 लाच डीएपी खताची बॅग 400 रुपयाला होती. 2024 ला सोयाबीनचा भाव 4000 रुपये आहे, पण 2024 ला डीएपी खताची बॅग मात्र 1500 रुपयाने वाढून गेली. शेतमालाला भाव नाही. दुधाची अवस्था अजून वाईट आहे. दुधामध्ये 20 रुपयाच्या भावानं दूध घेतलं. आमचं दूध संकलन केंद्र 20 रुपयाच्या भावानं दूध घेत आहे आणि पॅकिंग करून आम्ही जेव्हा दुकानात पिशवी आणायला जातो तेव्हा 60 रुपयानं आम्हाला पिशवी मिळते. पेंडपाणी आमचं, वैरण आमची, चारा आमचा, गोठा आमचा, जनावर आमचं, शेणमूत काढणारे आम्ही, धारा काढणारे आम्ही, दूध जिल्ह्याच्या ठिकाणी नेऊन घालणारे आम्ही आणि 40 रुपयाचा मलिदा कुणाचा तर भांडवलदारांचा. कुठे? अरे बिस्लेरीचा भाव पण जास्त आहे ना. काय या सगळ्यांचं काय झालं? मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेव्हा वेगवेगळे प्रश्न हाताळते, असा प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतमालाबद्दल बोलते, लोकांबद्दल बोलते, मुक्त संवादाच्या निमित्ताने लोकांशी चर्चा करते. अहमदनगर मध्ये मला वेगळाच प्रश्न मिळाला. अहमदनगरच्या लोकांना म्हटलं, अरे तुमचा काय प्रश्न आहे? ते म्हणले, ताई कांद्याचा प्रश्न तर आहेच आहे. एक कांद्याचं रोप लावायला 5 ते 7 रुपये खर्च येतो, पण आता कांद्याचा भावच 7 ते 8 रुपये किलो झालाय. कसं जगायचं आम्ही? दुधामध्ये 67% भेसळ आहे. त्यामुळे काय भेसळ सरकारला कळत नाही? काय सरकार छापेमारी करू शकत नाही? असं कसं सरकार आहे की ज्याला भेसळ कळत नाही दुधातली? सामान्यातल्या सामान्य माणसाला कळते, सामान्यातल्या सामान्य बाईला कळतं दारू कुठं मिळते, मटका कुठं खेळला जातोय. आणि पोलिसांना कसं कळत नाही दारू आणि मटका कुठं येते, जुगाराचे अड्डे कुठं आहेत ते कसं कळत नाही? का केलं जातं हे सगळं? चला त्याच्याही पुढे जाऊन बोलूया. आम्ही नगरमध्ये विचारलं ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय, तर लोक म्हणले, ताई दुधाचा भाव, कांद्याचा भाव आणि सगळ्यात महत्वाची अडचण काय म्हणले ताई? ताई अहो मार्केटमध्ये रिकामी जागा दिसली की लगेच ताबा मारायला सुरू करतात ही माणसं. आमदार खासदारांनी जगायचंच आमचं सगळं बंद करून टाकले. दिसली खुली जागा की मार ताबा, दिसली खुली जागा की मार ताबा. ताबेमारी करणाऱ्या लोकांनी परेशान करून टाकलं. कर्डिले, विखे, जगताप या त्रयींच्या समोर गोरगरिबांचा लागच नाही. काय बोलायचं नाही. बरं ही जी भाजपवाली आहेत ह्यांनी काय सांगायचं? आम्ही घराणेशाहीच्या विरोधात लढणार आहोत. काय घराणेशाहीनेच राजकारण करावे का? मग आता काय करताय तुम्ही? पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, दादासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, राजेश विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, सुजय विखे पाटील, पाळण्यातलं नाव मला माहित नाही, विखे पाटील सनसेट कंपनी. आणि सगळीच्या सगळी कुणाच्या मांडीवर? मोदी माझा लेकुरवाळा संगे विखे पाटलांचा मेळा. काय धंदा आहे? येड्यात करतात आपल्याला, मूर्खात करतात आपल्याला. राजे हो, ज्या लोकांनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सगळं राजकारण केलं आणि गेल्या 2.5-3 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर केलं. सुषमा अंधारे आमदार खासदार नाही. सुषमा अंधारे कुठलंही राजकीय पद भोगलेली व्यक्ती नाही. सुषमा अंधारे तशी रूढ अर्थानं मुरलेली मुरब्बी राजकारणी सुद्धा नाही. मी चळवळीतली कार्यकर्ती आहे, पण हे सगळं पोटतिडकीनं का मांडते? कारण माझी अडचण अशी आहे की 2024च्या इलेक्शनला जर लोकशाही पद्धतीने निवडणूक नाही झाली तर विसरून जा की 2029ला इलेक्शन होईल. इतकी हुकुमशाही वाढलेली आहे. हे सगळं अस्वस्थ होऊन मला का लिहावं बोलावं लागत आहे? काय गरज आहे की बाबा आपलं 5-6 वर्षाचं लेकरू एकटं सोडून मी गेली 20 दिवस झाले महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या खेडेगावातून फिरते. कारण मला असं वाटतंय की या सगळ्यांमध्ये या लोकांनी गुन्हेगारी, भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी याची एवढी परिसीमा करून टाकली की महाराष्ट्राच्या जनतेला श्वास घेणं सुद्धा मुश्किल करून टाकले. मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही की याला मत द्या त्याला मत द्या.
मी तुम्हाला बिलकुलच याच्यावर काही बोलणार नाही की माझा पक्ष किती भारी आहे, माझ्या पक्षाची मशाल किती भारी आहे, मशालीवर चिन्ह मारा. आई तुम्ही दुनियाचे भारी चालू माणसं आहेत, मी तुम्हाला कशाला काय सांगू. तुम्ही सगळ्यांनाच हो हो म्हणताय, तुम्हाला जे करायचं तेच करताय. मी तुम्हाला एवढं नक्की सांगेल की येणाऱ्या पिढ्यांनी तुम्हाला जाब विचारायच्या आधी नक्की जागे व्हा. राजे हो, नेत्यांच्या भरोश्यावर राहून उपयोग नाही. नेते आपल्या स्वार्थासाठी कुठेही उड्या मारत असताना आज घडीला हे मात्र नक्की ठामठोकपणे की जेव्हा सगळीकडे पडझडीचं राजकारण चालू आहे तेव्हा आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव अत्यंत शांतपणे, तटस्थपणे आणि ताकदीने, धैर्याने सगळ्या प्रश्नांना तोंड देत आहे. आणि म्हणून आता जे काही ईडी सीबीआयचे आरोप चालू आहेत, तुम्ही विचार करा, 10 वर्षापूर्वी तुम्ही ईडी ऐकली होती काय? 10 वर्षापूर्वी तुम्ही लय झालं बिडी ऐकली, काढी ऐकली, ऊंट छाप बिडी, मजूर छाप बिडी, गोविंद छाप बिडी, है का नाही? ईडी आता ऐकायला मिळाली, भाजपवाल्यांनी ऐकवली. बरं त्या ईडीचा एका पण ईडीच्या आरोपाचं काही खरं नाही, नुसते आरोप केले जातात. आता सुषमा अंधारेवर जर आरोपच काही करता येत नाही, पाठी फारच कोरी आहे, ईडी नाही सीबीआय आहे, तर मग काय करायचं? तर मागचे पुढचे संदर्भ कापायचे आणि प्राध्यापक म्हणून, कारण मी समाजशास्त्र राज्यशास्त्राची प्राध्यापिका, तर प्राध्यापिका म्हणून बऱ्याचदा आम्हाला रिसर्च पेपर मांडायचे असतात, धर्मांचे सिद्धांत मांडायचे असतात. असे आमच्या रिसर्च पेपर मधले, सिद्धांत मांडणी मधले कुठले तरी चंक शोधून काढायचे, मागचे पुढचे संदर्भ कापायचे आणि दाखवायचं, बघा 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 बघा, अरे बघा ही याच्या विरोधात. अरे काय बोलले, जरा माझ्या समोर येऊन बोला, माझ्याशी एकदा तुमची चर्चा करायची तयारी आहे का ते सांगा. आणि हो, पिल्ल्या पिल्ल्यांच्या प्रश्नांवर आम्ही अजिबात उत्तर देत नाही. जेव्हा कधी देवेंद्रजी बोलतील, शिंदे साहेब बोलतील, आम्ही वारंवार सांगतोय, आम्ही त्यांच्यासारखी अजिबात एकेरीची किंवा गलिच्छ भाषा वापरू शकत नाही. आम्ही खानदानी लेकरं आहोत, फार चांगल्याची लेकरं आहोत आणि त्यामुळे आमच्या तोंडात वाईट भाषा येणार नाही. मुद्द्यांचा प्रतिवाद मुद्द्यांनी करणं आम्हाला छान जमतं. त्यामुळे मुद्दे मांडले पाहिजेत. लोकांचं लोकाभिमुख प्रश्न आत्ताचे जे आहेत ते प्रश्न जास्त गरजेचे आहेत. आरक्षणावर जे लोक आपल्यामध्ये झुंज लावत आहेत, मुळात ज्या आरक्षणासाठी आपण एकमेकांचे हाडवैरी होत आहोत, ते आरक्षण खरंच आपल्याला मिळणार आहे का? दादा हो, आरक्षण अप्लाय कुठं कराल तुम्ही? विमान सेवा खाजगीत गेली, रेल्वे सेवा खाजगीत गेली, टेलिफोन खातं खाजगीत गेलं, बँक खाजगीत चालली, वीज वितरण कंपनी खाजगीत गेली. आता पोलीस भरती पण या 1-2 वर्षामध्ये जर तुम्ही नाही, जर हे सरकार बदललं तर पोलीस भरती सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने होईल. मिलिटरीची भरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने चालूच झालेली आहे. पेन्शनर लोकांना पेन्शन मिळत नाही. 60-60 वर्ष लोक जीव धोक्यात घालून काम करतात, त्यांना पेन्शन नाही. लाईटीवर काम करणारा जो लाईटमन आहे, भरभर भरभर पोल चढतो, भरभर भरभर पोल उतरतो, अचानक पोलवर गेला, लाईट आली, गेला माणूस, काय करायचं? किती रिस्की काम आहे. खाणीमध्ये काम करणारा कामगार आहे, किती रिस्की काम आहे. हे सगळं रिस्की काम करणारे, ही सगळी पोलीस मंडळी, आमचे सगळे पोलीस भाऊ, लेकराचा वाढदिवस बघणार, बायकोचं दुखणं बघणार, आईबाप घरी आले बघणार, आला मंत्र्याचा दौरा, आला नेत्याचा दौरा, कामधाम सोडून, घरातलं सगळं सोडून निघाले सगळे बंदोबस्ताला. नाही पेन्शन, ह्या सगळ्यांना पेन्शन नाही. पेन्शन कुणाला? जो 5 वर्ष आमदारकी भोगतो, लोकांना लुबाडतो त्याला. मला नाही पटत, मी राजकारणात असले तरी नाही पटत. मला असं वाटतंय की साध्य असेल ते करावे, इष्ट असेल ते बोलावे, या सगळ्यांवर विचार झाला पाहिजे. राजे हो, एका पॉलिसी डॉक्युमेंटच्या हिशोबाने मी बोलायचा प्रयत्न करते. मी जे मांडते हे सर्वसामान्य लोकांचं दुखणं आहे. 30 तारखेपासून आमचा मुक्त संवाद सुरू झालाय. 30 जानेवारी पासून मातृतीर्थ अर्थात सिंदखेड राजापासून आम्ही निघालोय आणि इथपर्यंत पोहोचलोय. आम्ही आमच्या टेंटमध्ये राहतो. असं नाही की पदाधिकारी व्यवस्था करू शकणार नाहीत. उत्तमातली उत्तम व्यवस्था आमची राहण्या खाण्याची होऊ शकते. पण आमचं असं म्हणणं आहे की प्रभू श्रीरामांना जर कपट नीतीने त्यांचे राज्य हिरावून घेतले असेल आणि त्यांना तो वनवास भोगताना त्यांच्यासोबत भरत असतील किंवा लक्ष्मण असतील, यांनी सुद्धा तो वनवास भोगला. प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी असणारे
सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे राज्य सुद्धा ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन आणि वेगवेगळ्या यंत्रणा हाताशी घेऊन कपट नीती आणि षडयंत्र करून ज्या लोकांनी हिरावून घेतले आणि उद्धव साहेबांना एका राजकीय वनवासात पाठवायचे ठरवले, तर आम्ही सुद्धा तो वनवास भोगला पाहिजे. आणि म्हणून 35 दिवसांचा संकल्प करून मातृतीर्थ ते शिवतीर्थ हा दौरा काढलेला आहे. ही प्रचाराची सभा नव्हे. त्यामुळे मी अजिबात तुम्हाला चिन्ह, पक्ष, मत यावरती भाष्य करणार नाही. मी फक्त आणि फक्त तुम्हाला प्रश्नांची तोंडओळख करून दिली. बाकी काय ठरवायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. तुमचं भलं बुरं तुम्ही ठरवा. माझं सांगायचं काम आहे, दादा इकडनं खड्डाय जाऊ नको. नाही मला खड्ड्यातच जायचंय म्हणल्यावर आपण रिप टाकून मोकळे. आपण काय करू शकतो याच्या पलीकडे. मी का सांगते तर मला एवढंच कळतंय, तुकोबारायाने जे सांगितलं एवढंच मला कळतंय की बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे, यासाठी सांगितलंय. हे सांगताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण तरी सुद्धा समजा कर्डिले, विखे, जगताप यांचे काही खबरे खुबरे मोबाईल घेऊनच हातात बसलेले असले तर असतात असे बरेचसे खबरे. त्यांनाही फार काही मिळतं असं नाही. फार तर 30-60 किंवा हाफ बिर्याणीचा इंतजाम होतो, याच्या पलीकडे काही नाही. पण असा इंतजामासाठी सुद्धा जे खबरे मोबाईल हातात घेऊन बसले असतील आणि ज्यांना वाईट वाटलं असेल, राग आला असेल, त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण तरीही त्यांना वाईट वाटलं असेल, दुखावले गेले असतील, राग आला असेल, उपमर्द झाला असेल, तर अशा सगळ्यांची यापैकी मी एकाची बी माफी मागणार नाही. मला हेच बोलायचं होतं. माझं म्हणणं मी ठामपणे मांडले. मुक्त समाजाच्या निमित्ताने मी आपल्याशी जी चर्चा करू शकले. थँक्यू. पुन्हा भेटूया नक्की. तुर्तास आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि सदिच्छा सोबत असाव्यात एवढंच मागणं मागते. जय हिंद, जय महाराष्ट्र.